ज्येष्ठ नागरिक हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करते. डोंगरे साहेब, भेपे साहेब, बनकर साहेब, जाधव साहेब या प्रधान क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या थोर महापुरुषाला वंदन करून आज तथागत भगवान गौतम बुद्ध या विचाराची आज 2570वी जयंती म्हणजे बुद्ध जयंती. आणि खरं तर कौतुक करावं असं वाटतं की किती आपल्या महिलांमध्ये प्रगती झाली. ज्यांना धर्म स्वीकारला आणि या देशामध्ये अनेक स्तूप बांधले सम्राट अशोका. आणि म्हणूनच या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ राजा. म्हणूनच आज तथागत भगवान बुद्ध यांची 2517वी जी काही जयंती आहे या निमित्ताला तथागत भगवान बुद्ध यांच्या विचाराला, आचाराला आज या ठिकाणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने या सामाजिक चळवळीच्या वतीने आपण या ठिकाणी आजच्या या पवित्र दिनी भगवान बुद्धाच्या जयंतीच्या दिनी खीरदान या ठिकाणी वाटप करण्यात येणार. तेव्हा आपण या ठिकाणी सर्व जमला आपल्या सर्वांचे, माझ्या माता भगिनीचे या ठिकाणी उपस्थित भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, फुले नगर, गौतम नगर या विभागामध्ये
महाकारुण तथागत भगवान बुद्ध यांची 2570वी जयंती भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी कीर्तन करून साजरी करण्यात आली। तथागत भगवान बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे हे खऱ्या अर्थानं सर्वांनी अंगीकारावं या अनुषंगानं सामाजिक संघटनेच्या वतीनं विविध कार्यक्रम आपण घेत असतो। त्या अनुषंगानं आज या भगवान बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो निळा ध्वज आहे गेल्या ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये तो निळा झेंडा खांद्यावरचा खाली पडत आहे आणि भगवा कुठंतरी आपल्या बोकांडी बसत आहे। आणि म्हणूनच आपल्याला माहित असेल की प्रभाग 8 या प्रभाग 8 मध्ये निवडणुका झाल्याच्या नंतर आजपर्यंतचे जे कार्यकर्ते निवडून आले त्या कार्यकर्त्यांना नीळ उधळली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात। परंतु यावेळेस प्रभागामध्ये आपला कार्यकर्ता की जो बुद्धिजीवी समजतो, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा समजतो, असे कार्यकर्ते निवडून आल्याच्या नंतर सर्व त्या ठिकाणी निळा ध्वज लावलेला नाहीये, अंगावरती नीळ टाकलेली नाही, त्या ठिकाणी भगवे आणि गुलाल उधळला गेला। अरे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कुठे गेला? तथागत भगवान बुद्धाचा विचार कुठे गेला? आपण बेंबीच्या देठापासून ओरडून बाबासाहेब सांगतो, परंतु ज्या वेळेला तुमचा विजय होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं, बाबासाहेबांना जर आरक्षण दिलं नसतं तर तुम्ही निवडून आला असतात का? आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं म्हणून तुम्ही आमदार झालात, तुम्ही खासदार झालात, तुम्ही नगरसेवक झालात, सभापती झालात, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बैमान ठरलात। आणि म्हणून अशा बैमान कुत्र्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा ध्वज आहे, आपल्या खांद्यावरचा खाली पडू देऊ नका। भगवान बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं मी कळकळीची विनंती करतो, पॅंथर तुम्हाला विनंती करत आहे, निळा ध्वज खांद्यावरचा खाली पडू देऊ नका, भगवा बोकांडी घेऊ नका। तुम्हाला नागव केल्याशिवाय भगवा राहणार नाही, हे लक्षात ठेवा। भगवान बुद्धाचा विचारच तुम्हाला तारणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी विचार तुम्हाला तारणार आहे। आणि म्हणूनच आज म्हणायचं या जयंतीच्या निमित्तानं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, भगवान बुद्धाचे विचार हे आचरण्यात आणा, अशी तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो। आजच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांचं शब्दरूपानं स्वागत करतो। आपण या ठिकाणी खीर प्रशान केली, आता हेच खऱ्या अर्थानं तथागत भगवान बुद्धाचं ज्ञान आपल्या पोटामध्ये साठवण झाली असं समजा। आणि आपण आलात या ठिकाणी, आपण सर्वांना या ठिकाणी गुन्ह्यापैंदाने या ठिकाणी आपण खीर प्राशन केली, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय भीम।